मित्रांनो नमस्कार। महत्त्वाची बातमी, राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंसाठी सगळ्यात मोठा विजय। मित्रांनो 6 खासदारांना अखेर सुप्रीम कोर्टाकडून नोटीस आणि त्यानंतर अपात्रता। मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांना जबर धक्का। उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्याच्या नंतर 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ही लढाई थेट न्यायदेवतेच्या मंदिरामध्ये लढाईची किमया केली आणि अखेर या लढाईला सगळ्यात मोठं यश मित्रांनो मिळालंय। त्यामुळे ज्या 6 बंडखोर गद्दार खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती, अखेर त्यांना मात्र आपल्या स्वतःच्या पक्षावरती म्हणजे स्वतःवरती पुढील काही दिवस निवडणुका न लढवण्याची बंदी, साधारणतः 6 वर्ष म्हणजे पुढील 2 टर्म 10 वर्ष बंदी। मित्रांनो ही सगळ्यात मोठी अपडेट। आज सुप्रीम कोर्टाने कोणकोणत्या खासदारांना नोटीस पाठवली, त्या नोटीसच्या पाठीमागे काय उत्तर आलंय आणि देशाच्या राजकारणात शिंदे सेनेला बसलेला हा सर्वात मोठा तगडा झटका नेमका काय सांगतोय, मित्रांनो बातमी जाणून घेऊया। सध्या मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दलची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे। या लढाईला उद्धव ठाकरेंना यश मिळेल अशा सर्वांच्याच आशा आहेत। महाराष्ट्रासह देशभरातील सर्वांनाच वाटतं की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल आणि उद्धव ठाकरे जिंकतील असं राज्यातील देशातील सर्वसामान्य नागरिकांना वाटतंय। असा आम्ही कानोसा घेतला, अंदाज घेतला आणि आता त्याची लढाई, अंतिम लढाई सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे आपल्या धनुष्यबाणासाठी आणि आपल्या शिवसेनेसाठी लढत आहेत आणि हा उद्धव ठाकरेंचा शेवटचा पर्याय असेल। त्यानंतर मात्र सुप्रीम कोर्टाकडून हा निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने येणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट कपिल सिब्बल आणि असीम सरोदे यांनी दिल्याच्या नंतर आता मात्र आज सुप्रीम कोर्टातून सगळ्यात मोठी अपडेट आली, ती म्हणजे एकनाथ शिंदेंच्या 6 गद्दार बंडखोर खासदारांच्या संदर्भातील। उद्धव ठाकरेंशी गद्दारी महागात पडल्याचं चित्र सध्या या खासदारांना दिसू लागलंय। कारण की ठाकरेंशी गद्दारी करून, बंडखोरी करून त्यांना वाटलं असेल की स्वतःला मंत्रिपद मिळवून घेता येईल, स्वतःला मतदारसंघातील कामं करता येतील। या सगळ्या हेतूंनी त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि सगळ्यांनी सरसकट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। मात्र मित्रांनो जनता संतापली होती, जनता क्रोधित होती, लोक शिव्या घालत होते। उद्धव ठाकरेंना सोडून गेलेत तर त्यांची खासदारकी इथे सोडून जावा असे लोक संतापले होते, लोकांच्या भावना तीव्र स्वरूपात होत्या। मात्र या खासदारांनी न राजीनामा दिला न काय केलं, थेट खासदारकी घेऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तिथून लढाई सुरू झाली उद्धव ठाकरेंची सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे ही लढाई जिंकणार असं सगळ्यांनाच वाटत होतं। कारण या लढाईला तशा प्रकारचं गणित होतं। कारण की उद्धव ठाकरेंची साथ सोडून या 6 खासदारांनी प्रथमतः 4 ते 5 खासदारांनी ओम बिर्ला यांची भेट घेतली। त्यामध्ये 2 खासदार नव्हते, ओम राजे निंबाळकर आणि संजय देशमुख। या खासदारांनी स्वतः पहिल्यांदा भेट घेतली नाही। मग खासदार फुटल्याच्या नंतर 24 तासाच्या आतमध्ये सगळ्यांनी एखादा गट करून एखाद्या पक्षात सामील होणं गरजेचं असतं। पण ना कोणता गट ना 24 तास, असे 7 ते 8 दिवस हे लोक उद्धव ठाकरेंपासून बाहेर होते। अशा वेळेस अरविंद सावंत यांनी आपल्या पक्षाचा गटनेता म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या खासदारांना व्हीप बजावला, मिटिंगला हजर राहा, बैठकीला हजर राहा। परंतु त्यामधील कोणच खासदार, गद्दार झालेले खासदार हजर झालेले नाहीत। त्यामुळे त्यांनी आता ही संपूर्ण याचिका सुप्रीम कोर्टामध्ये टाकून त्यांच्या विरोधात अपील केलं आणि काल महत्त्वाची अपडेट आली, ती म्हणजे सुप्रीम कोर्टामधून अरविंद सावंत हे शिवसेना उद्धव ठाकरेंचे सध्या लोकसभेतील गटनेते आहेत। सध्या त्यांच्याकडे सर्वात मोठं पद आहे आणि त्यांच्याकडूनच ही बातमी समजली। त्यामुळे राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संदर्भात असलेल्या खासदारांना थेट आता सुप्रीम कोर्टाच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। आता थेट दिल्लीवरून सुप्रीम कोर्टाच्या नोटिसा आज काल संजय देशमुख यांच्या घराच्या बाहेर त्यांना देण्यात आले आणि त्यांच्यावरती आता कोणती कारवाई सुप्रीम कोर्ट करत आहे, अपात्रता होते का, 10 वर्ष बंदी येते का की पुन्हा निवडणूक होते, याचा सगळ्यांचा लेखाजोखा सांगितला मित्रांनो। यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रचंड अडचणी वाढल्या असून आगामी काळात त्यांना याचा खूप मोठा त्रास होऊ शकतो असंही राजकीय जाणकारांचं मत आहे। कारण की मित्रांनो आगामी काळात उद्धव ठाकरेंची शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंना मिळेल आणि ही लढाई देखील उद्धव ठाकरे जिंकतील अशा प्रकारचं गणित समोर येत आहे। म्हणजे 6 खासदार देखील अपात्र होतील आणि पुन्हा जुनी शिवसेना देखील उद्धव ठाकरेंकडे येईल। मात्र एक खासदार
पुन्हा निवडणुकीला पात्र नसतील अशा प्रकारचा निकाल पुढील 8 दिवसात येईल. त्यांच्यावरती जवळजवळ 10 वर्ष निवडणूक बंदी येऊ शकते असं सध्या समजत आहे. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. एकनाथ शिंदे गटाचे 6 खासदार होणार अपात्र.